महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे, राजकारणात ज्यांना आम्ही नेहमीच सज्जन म्हणून बघत आलो आणि जशी माणसं आज खूपच दुर्मिळ झालेली आहेत, असे माननीय अरुणभाई गुजराती, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक असणारे आचार्य यात्रे समिती आणि काकासाहेब पुरंदरे प्रतिष्ठान, आरती सदावर्तीजी, मीना पैजी आणि उपस्थित संपूर्ण आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या सर्वांना माझा नमस्कार. आणि सगळ्यात पहिले या पुरस्कारासाठी आपल्याला माझं नाव योग्य वाटलं आणि हा पुरस्कार आज दिला. एका कौटुंबिक सोहळ्यात आपण हा पुरस्कार देत आहे, त्यामुळे सर्वात आधी मी आचार्य यात्रे समिती आणि काकासाहेब पुरंदरे समिती दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो. 13 ऑगस्टला माझ्या मते आचार्य यात्रेंच्या जयंतीच्या दिवशी दरवर्षी हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावर्षी बरेच दिवस हा कार्यक्रम मी तारखा 1-2दा मागे पुढे झाल्या, पण आज जवळजवळ 8 महिन्यांनंतर हा कार्यक्रम शेवटी होतो आहे. कारण हा कार्यक्रम जरी त्याच्यामध्ये जरी वेळ बराच गेला असला तरी असं वाटलं नाही की याच्यामध्ये खूप वेळ आपल्याला झाला आहे. पण या पुरस्काराबद्दल एक आपुलकी व्यक्तिशः मला आहे. त्याची कारणंही अनेक आहेत. खरं तर पुरस्कार मी नेहमीच खरं तर क्लिशे झाला आहे. मी बऱ्याचदा कार्यक्रमात हे सांगतो की अशा काळामध्ये जेव्हा पत्रकार हा, आणि त्यातही विशेष करून टी व्ही पत्रकार हा जिथे जास्त तिरस्काराचा धनी होतो, तिथे पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा आनंद होतो. आणि पुरस्कार खरं तर 3 गोष्टींसाठी मला वाटतं तो महत्त्वाचा आहे. तो कोण देतं आहे सगळ्यात पहिले, तो कोणाच्या नावाने देतो आणि कोणाच्या हस्ते देतो आहे. या तिन्ही गोष्टी फार वेळा जुळून येत नाहीत, पण आज हे तिन्ही योग जुळून आलेले आहेत. त्यामुळे हा पुरस्कार खूप जास्त महत्त्वाचा आहे. ज्यांच्या नावाने ही समिती आहे त्या आचार्य यात्रे, आमच्या पिढीला खरं तर अत्रेंसारखे मोठे पत्रकार म्हणजे मोठे व्यक्तिमत्व आणि टॉवरिंग पर्सनॅलिटी किंवा त्याच्याही पलीकडे म्हणता येईल अशी मंडळी आमच्या पिढीला फार बघायला मिळाली. बऱ्याचदा आमच्या पत्रकारांच्या, त्यातही टी व्ही पत्रकारांवरती पत्रकारितेच्या संस्काराबद्दल बरंच बोललं जातं, पण खरं ते बाळकडूही मिळावं लागतं. म्हणजे मी हे अत्यंत निर्मळपणे मान्य करीन की ज्या वातावरणात तुम्ही घडता, ज्या तुमच्या भोवतीचा, ज्याला आजच्या भाषेमध्ये किंवा जनजींच्या भाषेमध्ये आपण ॲम्बियन्स म्हणतो, तो आम्हाला तसा मिळाला आहे का? खरं तर मी अत्यंत प्रामाणिकपणे हे म्हणेन की तसा ॲम्बियन्स आम्हाला मिळाला नाही. की ज्यांच्याकडे बघून आम्ही 4 गोष्टी शिकाव्यात असे फार कमी पत्रकार आमच्या हयातीत किंवा आमच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत आम्हाला बघायला मिळाले. गेली 3 दशकं मी पहिल्यापासून टी व्ही पत्रकारितेत आहे आणि टी व्ही पत्रकारितेमध्ये फार थोडी अशी नावं आम्हाला सांगता येतील की ज्यांना बघून आम्ही मोठे झालो किंवा ज्यांच्याकडून आम्ही शिकलो. खरं तर टी व्ही पत्रकार हे एकलव्यासारखेच आहेत. त्यांनी आपापले द्रोणाचार्य निवडले, आपापल्या द्रोणाचार्यांकडे बघून ते शिकत गेले आणि जे मिळालं, जसं मिळालं, खरं तर प्रिंट माध्यम जसं एक इव्हॉल्व होत गेलं तसं त्याला वेळ लागला, त्याच्यात बराच काळ गेला. अगदी भाषेच्या एव्होल्युशनपासून, त्याच्या शैलीपासून ती बातमीच्या अंगांपर्यंत बऱ्याच गोष्टी बदलत होत्या. त्या दशकानंतर बदलत होत्या, त्याला वेळ गेला, 100-150 वर्ष गेली. पण टी व्ही पत्रकारिताही जेमतेम आपण म्हणू शकतो एक 2.5-3 दशकांचं आता हे मी आता बाळ म्हणणार नाही, पण तरीसुद्धा 2.5-3 दशका फार छोटा काळ आहे. आणि त्या 2.5-3 दशकामध्ये टी व्ही पत्रकारितेने फार मोठ्या प्रमाणात स्थित्यंतरं बघितली. खूप झपाट्यानं हे बदलत गेलं. म्हणजे आम्ही जेव्हा पत्रकारितेला टी व्हीमध्ये सुरुवात केली, म्हणजे माझ्या सुरुवातीच्या काळात मी ज्या दूरदर्शनला काम केलं, ज्यांच्यासोबत केलं, त्या शिबानी जोशी इथे आहेत, माझे मित्र विजय कदम देखील आहेत इथे, दोघंही या समितीचं सदस्य आहेत आणि त्यांचं काम ते अनेक वर्ष बघतात. त्या काळी त्या मोठ्या टेपवर शूट करण्यापासून त्या अगदी मोबाईलवरतून तुम्ही व्हिडिओ लाईव्ह करेपर्यंत, अगदी स्काईप किंवा या माध्यमातून तुम्ही तातडीने आज झूम मीटिंगमधून किंवा इतर कुठल्याही माध्यमातून लाईव्ह होऊ शकता. हे आपण कधीही न इमॅजिन केलेलं, कधी न बघितलेलं चित्र आज आपण बघतोय. टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झाली आणि टी व्ही पत्रकारितेवरती जसं मगाशी अरुणभाई गुजराती म्हणाले की भाषा ही खूप महत्त्वाची असते पत्रकारासाठी. भाषा जरी नसली तरी त्यातला तो भाव महत्त्वाचा असतो. पण टी व्ही पत्रकारितेवरती टेक्नॉलॉजीचा खूप मोठा, तंत्रज्ञानाचा खूप मोठा पगडा आहे आणि तो वारंवार त्याच्यावरती तुम्हाला काम करावं लागतं आणि तो जसा जसा बदलत जाईल तसं पत्रकारांनाही बदलावं लागतं. पण याच्यामध्ये होतं आहे असं की जो पत्रकार आणि जो आमचा जसा वृत्तपत्रांचा वाचक आहे किंवा आमचा जो प्रेक्षक आहे, त्याच्या आवडीनिवडी कधी कधी बदलत असतात, कधी कधी बदलत नसतात, पण तो त्यांच्या अनुषंगाने आमची पत्रकारिता बघत असतो आणि कदाचित ते कारण असेल की त्याच्यामुळे टी व्ही पत्रकारितेला बऱ्याचदा टीकेचं धनी व्हावं लागतं. पण
तेही बरोबरच आहे आणि मी त्याच्यावरती फार बोलणार नाही, कारण मला माहिती आहे की त्याच्याबद्दल राजसाहेब बोलतीलच. त्यांना टी व्ही पत्रकारांबद्दल त्यांची अशी मतं आहेत आणि त्यांनी वारंवार ती बोलूनही दाखवली. त्यातली बरीच मतांशी आम्ही पत्रकार म्हणून सुद्धा सहमत आहोत. घाईचं माध्यम आहे, हेडलाईनपेक्षा डेडलाईनचं माध्यम जास्त आहे, त्यामुळे बऱ्याचदा आम्हाला त्या टीकेचं धनी व्हावं लागतं आणि ती टीका कदाचित स्वीकार करूनच, जेव्हा तुम्ही टीका सगळ्यात पहिले स्वीकार कराल, जेव्हा तुम्ही तुमच्या चुका मान्य कराल, तेव्हाच कुठे तुमच्यामध्ये सुधारण्याचा वाव असतो. आणि मी जसं मगाशी म्हटलं की इव्हॉल्विंग माध्यम आहे टी व्ही पत्रकारिता, त्यामुळे त्याच्यामध्ये ते बदल वारंवार होत राहतील आणि ते पुढच्याही काळात अधिक बघायला मिळतील. पण त्या तंत्रज्ञानातल्या बदलांपेक्षा मला जे सगळ्यात महत्त्वाचा बदल वाटतोय तो पत्रकारांकडे सामाजिकदृष्ट्या बघण्याचा आहे. टी व्ही पत्रकारांकडे समाज ज्या दृष्टीने बघतो तो जास्त चिंतेचा आहे. म्हणजे तो आजकाल फक्त टी व्ही पत्रकारांकडेच नाही, तर तो सगळ्याच पत्रकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन एकंदरीत समाजाचा बदललेला आहे. पूर्वी फक्त पत्रकारांना टी व्ही पत्रकारांना हे विशेषतः नेहमी विचारलं जातं, म्हणजे पूर्वी भेटलेत की की आता कुठल्या चॅनलला आहेस असं नेहमी विचारलं जातं, कारण टी व्ही पत्रकार तसे फार जॉब बदलत असतात. पण आता त्याचं नाविन्य राहिलं नाही. आता आम्ही तोच प्रश्न राजकारण्यांना विचारतो, आता कुठल्या पक्षात आहात? कालपर्यंत तुम्ही होतात इकडे, कारण बऱ्याचदा असं होतं की अरे लोकसभेला इकडे होतो, आता विधानसभा किंवा महापालिकेपर्यंत त्यांचेही पक्ष बदललेले असतात. कधी कधी रात्रीतनं सकाळीसुद्धा पक्ष बदलले. तेव्हा आता आम्ही एकटेच त्याचे धनी नाही होत, तेव्हा आमच्यासाठी कोणीतरी तिथे एक वाटेकरी आहे, ह्याचा एक प्रकारचा वेगळा आम्हाला आनंद आहे. पण हा गमतीचा भाग जरी सोडला तरी पत्रकारिता बायस झालेली आहे. पत्रकारिता सगळ्यात मोठ्या प्रमाणात कधी नव्हे ते इतकी पोलराईज झालेली आहे. ध्रुवीकरण पत्रकारितेचं झालं आहे असं वारंवार म्हटलं जातं. पत्रकारितेमध्ये मग प्रिंट असो किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमं असो, याच्यामध्ये बीट नावाचा एक प्रकार असतो. बीट म्हणजे तुम्हाला एक विशिष्ट पक्ष असेल किंवा राजकीय तुमच्या महापालिका असेल, अशा वेगवेगळे जे बीट दिले जातात. ही बीट पत्रकारिता पूर्वी सोयीचा भाग होता, पण आता कुठेतरी ती बीट पत्रकारिता ही त्या राजकीय पक्षाचीच पत्रकारिता झाली आहे का, असाही एक प्रश्न नेहमी विचारला जातो. आणि किंबहुना तो आरोप मी मान्यही करेन की पत्रकारांमध्ये हे जे ध्रुवीकरण झालं आहे हा एक नवीन झालेला बदल आहे, पण तो कुठेतरी या बदलत्या परिस्थितीचा पत्रकारितेवरती असणाऱ्या राजकीय अंकुशाचाही एक भाग आहे. आणि तेच सगळ्यात मोठं चॅलेंज आहे जे आता सध्या उभं आहे आणि आगामी काळातही उभं राहील. पूर्वी पत्रकारांना जसं मगाशी म्हटलं की विचारायचं की आता कुठल्या चॅनलला आहेत, तर आताही कदाचित आमच्यातल्या काही पत्रकारांना अनुभव येतो. सार्कॅस्टिकली त्यांना विचारलं जातं, उपरोधाने विचारलं जातं. कोणी सांगितलं की मी पत्रकार आहे, तर विचारतात कुठल्या पक्षाचा पत्रकार आहेस. हा खरा गमतीचा भाग जरी वाटत असला तरी आमच्यातले अनेक जण ज्या प्रकारची पत्रकारांनी भूमिका मांडावी, पत्रकाराला भूमिका असावीच लागते. विदाऊट भूमिका, विदाऊट तुमच्या आयडिओलॉजिकल स्टान्स, बिना तुमच्या एका आयडिओलॉजिकल भूमिकेची तुम्ही पत्रकारिता करू शकत नाहीत. पण विषयात जाऊन पण विषयी न होणं हा गुण ज्यांना जमला आहे तिथे त्यांनी पत्रकारिता केली. तुम्हाला बातमीदारी करत असताना मगाशी काकासाहेब पुरंदरेंचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं, शिबानी मगाशी म्हणाल्या की त्यांचे अनेक राजकीय नेत्यांशी चांगले संबंध होते, पण असं करत असताना देखील त्यांनी आपल्या पत्रकारितेत कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज त्यांनी केलं नाही. त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध अनेक राजकीय नेत्यांशी होते. थेट इंदिरा गांधींपासून ते महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नेत्यांपर्यंत, मग यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, ते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, अनेकांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. पण त्याचा परिणाम पत्रकारितेवरती पूर्वी होत नसत. आता मात्र तसं होत नाही आणि अशी खूप कमी माणसं आहेत की ज्यांना पत्रकारितेतलं पत्रकाराचं काम, राजकारण्यांचं राजकारणी म्हणून काम, आणि दोघांच्या मध्ये त्यांच्या कामाचं केलेलं अवलोकन किंवा त्यांच्या कामाची केलेली बातमीदारी ही पत्रकार करतोय, हे होत असताना त्यांचे आपसातले संबंध बिघडत नाहीत किंवा त्याच्यावरती कुठलाही सामाजिक परिणाम होत नाही.